मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यामधल्या युतीची घोषणा झालेली असली तरी ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेली युतीची चर्चा ही फिसकटल्याचं बोललं जातंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मुंबईत 30 जागांचा प्रस्ताव ठेवला होता आणि त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं 15 ते 20 जागा सोडण्याची तयारी दाखवली होती। पण दोन पक्षांमधल्या मुंबईतल्या वादग्रस्त जागांवर अजूनही तोडगा निघाला नाही। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ठाकरेंच्या शिवसेनेसोबतची जागा वाटपाची चर्चा ही थांबवली असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान ठाकरेंसोबतच्या युतीबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली होती आपण तीही पाहूया। शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची आणि राज ठाकरे साहेबांची मनसे यांनी एकत्रितच लढायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये काँग्रेसने तर कोणालाही घ्यायचं नाही ठरवलं तर मग काँग्रेसशी सुद्धा वेगळी चर्चा आम्ही तिथं करू शकतो। मग काँग्रेस आणि आम्ही असे वेगवेगळे समीकरण हे तिथं आपण नक्कीच विचारात घेऊ। तर शिवसेनेने जर आम्हाला न्याय दिला तर आम्ही त्याचा विचार करू आणि जर ते न्यायच देत नसतील तर मग काँग्रेस आणि आम्ही आणि जर दोन्ही विषय होत नसतील तर मग एकला चलो सुद्धा कदाचित आमच्या नेत्यांशी आम्ही बोलून त्या बाबतीत निर्णय घेऊ शकतो। आणि मुंबई महापालिकेसाठी भाजपच्या कोर कमिटीची एक महत्त्वाची बैठक आज दादरच्या